भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील समर्थ महाविद्यालयाच्या प्रांगणात यावर्षी निरोगी वृद्धत्वासाठी योग या संकल्पनेवर आंतरराष्ट्रीय योग दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर नरेश चारमोडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिगंबर कापसे, पतंजली योग समितीचे तालुका प्रभारी सुनील भाग्यवानी आणि समाजसेविका शिवानी काटकर उपस्थित होत्या। याप्रसंगी योग शिक्षिका प्रणाली सावरकर, लक्ष्मी पटले, नयना सहादेवकर आणि दर्शना लांजेवार यांनी उपस्थितांकडून विविध योगासने आणि प्राणायामचा सराव करून घेतला। डॉक्टर चारमोडे यांनी आपल्या मार्गदर्शनात दैनंदिन दिनचर्या, आहार विहार आणि वाढत्या वयातही तारुण्य कसे टिकवून ठेवावे यावर मोलाचा सल्ला दिला। तर प्राचार्य डॉक्टर कापसे यांनी मानवी जीवनातील योगाचे महत्त्व विशद केले। कार्यक्रमाचे नेटके संचालन प्राध्यापक डॉक्टर धनंजय गिरेपुंजे यांनी केले। या सोहळ्याला पतंजली योग परिवाराचे प्रभारी गोविंदा पडोडे, सुधीर बावनकुळे, धनराज तितिरमारे, कोमेंद्र ढोपळे, योग शिक्षक अर्चना भांडारकर, कविता मोडकिरे, निशा गायधनी, सुषमा वंजारी, संध्या बोधनकर, रोजा काबगते तसेच सहयोगी योग शिक्षक हेतलाल पटले, मधुकर मोहतुरे, शिल्पा धोने, संगीता हटवार, माया कंगाली, शर्मिला कराडे आणि सुरेखा शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते। सोबतच संस्थेचे कर्मठ कार्यकर्ते रमेश पंचभाई, मनोज टेहलानी, मोहनसिंग ठाकूर, पुंडलिक बावनकुळे, अंगेश बेलपांडे, पद्माकर सावरकर, देवदास भुरे, अशोक नवखरे, अधीर थुलकर, मोहन बोटकवार, राधा किरपान, निलिमा बेलपांडे, सुनीता फंदे, मुनेश्वरी चकोले, अनिता पटले यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी आणि परिसरातील योगसाधक मोठ्या संख्येने उपस्थित होते।